तुम्ही जर चवीनं वेफर्स खाताय तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। शिळफाटा परिसरातल्या एका कारखान्यात अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं केळी वेफर्स तयार होत असल्याचं समोर आलंय। गटारावर ठेवलेली सडलेली केळी वापरून इथं वेफर्स तयार करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। मराठी कामगार सेनेनं या ठिकाणी जात हा सगळा घाणेरडा प्रकार उघडकीस आणलाय। हा कारखाना अत्यंत अस्वच्छ असल्याचं दिसतंय। तसंच इथं वापरलेलं तेल हे अनेक वेळा वापरल्याचं त्याच्या रंगावरूनच दिसतंय। एवढंच नाही तर इथले कामगार कुठलेही आरोग्य विषयक साधनं वापरत नसल्याचं देखील दिसून आलंय। त्यामुळे या प्रकारामुळे आता नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय। अन्न आणि औषध विभागानं याकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। अक्षरशः केळावरती माशा आळी अशी कीटक होते। नंतर मी ती भट्टी त्यांची पाहणी केली तर त्या ठिकाणी बघितले लूज ऑइल असते, जे आपले तेल असतं, लूज तेल असतं। तेल कुठून तर तो आणतो आणि ते वापरलेलं ऑलरेडी तेल असतं ते, आणि त्या तेलामध्येही तळलं जातं। लोकांच्या जीवाशी खेळलं जातं। तरी सरकारनं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ताबडतोब तो कारखाना सील करण्यात यावं। अक्षरशः त्या केळावरती माशा आळी अशी कीटक होते। नंतर मी ती भट्टी त्यांची पाहणी केली तर त्या ठिकाणी बघितले लूज ऑइल असते, जे आपले तेल असतं, लूज तेल असतं। तेल कुठून तर तो आणतो आणि ते वापरलेलं ऑलरेडी तेल असतं ते, आणि त्या तेलामध्येही तळलं जातं। लोकांच्या जीवाशी खेळलं जातं। तरी सरकारनं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ताबडतोब तो कारखाना सील करण्यात यावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।